तीन दिवसापासून पावसानं महानगरात विजेच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली। ढग दाटून आल्यानंतर अगदी धो-धो कोसळलेल्या या पावसानं महानगराच्या सखल भागात पाणी साचलं। राजूर, चिमूर, मूल, सावली, भद्रावती, बल्लारपूर तालुक्यातही या पावसाच्या दमदार सरी बरसल्या। या पावसानं करपलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून काही भागात खोळंबलेल्या रोवणीच्या कामांनाही वेग येणार असल्यानं शेतकरी सुखावलाय। जून महिन्यात पावसानं निराशा केली, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पाऊस झाला। त्यानंतर मात्र तो बेपत्ता झाल्यानं कडक ऊन तापून वातावरणात उकाडा निर्माण झाला होता। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पुन्हा कूलर, पंखे, एसी सुरू करावे लागले होते। अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्या तरी दमदार पाऊस पडला नव्हता। पावसानं दडी मारल्यानं अनेक भागात धानाची रोवणी खोळंबली होती। शेतात जमा असलेले पाणी देखील संपले होते। जमिनीला भेगा पडून धानाचे परे सुकण्याच्या मार्गावर होते। शेतकरी पावसाअभावी रोवणी कशी करायची या विवंचनेत होता। शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास महानगरासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला। यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। त्यानंतर बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। दुपारी चंद्रपूर महानगरासह चिमूर, मूल, सावली, भद्रावती तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली। चंद्रपूर महानगरात अचानक धो-धो बरसलेल्या या पावसानं सखल भागात व रस्त्यावर पाणी जमा झाले। या पाण्यातून वाहन काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड, पोंभुर्णा तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खोळंबलेल्या शेती कामांना वेग येणार आहे।